स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण IoT कम्युनिकेशन मॉडेल्स पाहणार आहोत. जे काही आपले इंटरनेट ऑफ थिंग्सचे डिव्हाइसेस आहेत ते अदर डिव्हाइसेस बरोबर किंवा एकमेकांबरोबर कम्युनिकेशन कशा थ्रू करतात, कुठल्या मॉडेल थ्रू कम्युनिकेशन करतात हे आपण पाहणार आहोत. तर IoT कम्युनिकेशन मॉडेल्स फर्स्ट आहे रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेल. आता रिक्वेस्ट रिस्पॉन्स म्हणजे काय की क्लायंट सर्व्हर मॉडेल. एक क्लायंटचं मशीन असेल, तो क्लायंट काय करेल, सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवेल, सर्व्हर काय करेल, त्याला रिस्पॉन्स करेल. जसं आपण आपला मोबाईल आहे, आपल्या मोबाईलमध्ये गुगल सर्च इंजिनमध्ये आपण एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी टाकली तर काय करतो, आपण सर्च करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतो आणि आपल्याला जो काही गुगलचा सर्व्हर आहे तो सर्व्हर काय करतो, आपल्याला रिस्पॉन्स करतो. तसंच हे आहे आपलं रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेल. बघा मग, क्लायंट सेंड्स रिक्वेस्ट टू सर्व्हर. क्लायंट काय करेल, सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवेल, रिक्वेस्ट नंतर सर्व्हर काय करेल, ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करेल आणि आफ्टर दॅट त्या रिक्वेस्टला तो रिस्पॉन्स पाठवेल. मग बघा, सर्व्हर रिसिव्ह रिक्वेस्ट फ्रॉम क्लायंट, प्रोसेसेस रिक्वेस्ट, लुक्स अप फेचेस रिसोर्सेस, प्रिपेअर्स रिस्पॉन्स अँड सेंड रिस्पॉन्स टू क्लायंट. मग सर्व्हर काय करेल, त्याच्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत, जिथे डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे, जेवढ्या रिसोर्सेस मध्ये डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे त्या डेटा बरोबर तो मॅच करेल जी क्लायंटची रिक्वेस्ट आलेली आहे ती रिक्वेस्ट, आणि तो रिक्वेस्ट त्या रिसोर्सेस मधून मॅच केलेला डेटा म्हणजे लूक बघितला, फॉर फेच केला रिसोर्सेस मधनं, प्रिपेअर रिस्पॉन्स घेतल्यानंतर, तो डेटा घेतल्यानंतर रिस्पॉन्स करण्यासाठी तो डेटा प्रिपेअर केला अँड क्लायंटला रिस्पॉन्स केला. हे झालं आपलं रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेल. बेसिकली एवढंच लक्षात ठेवा, क्लायंट रिक्वेस्ट पाठवतो, सर्व्हर त्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स करण्याचं काम करतो. हे आहे आपलं रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल. बघा मग, रिक्वेस्ट रिस्पॉन्स इज अ कम्युनिकेशन मॉडेल इन विच द क्लायंट सेंड्स रिक्वेस्ट टू द सर्व्हर अँड द सर्व्हर रिस्पॉन्स टू द रिक्वेस्ट. When the server receives a request, it decides how to respond, fetches the data, retrieves resources representation, prepares the response, and then sends the response to the client. म्हणजे काय करतो, जेव्हा सर्व्हर रिक्वेस्ट रिसीव्ह करतो तेव्हा तो डिसाइड करतो हाऊ टू रिस्पॉन्ड, कसं रिस्पॉन्स करायचा आहे आपल्याला क्लायंटला. मग तो डेटा फेच करतो, रिट्राईव्ह करतो त्या डेटाला, नंतर प्रिपेअर करतो त्या डेटाला आणि आफ्टर दॅट तो क्लायंटला रिस्पॉन्स करतो. मग बघा, रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल इज अ स्टेटलेस कम्युनिकेशन मॉडेल अँड इच रिक्वेस्ट रिस्पॉन्स पेअर इज इंडिपेंडंट ऑफ अदर. विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल कसं आहे, स्टेटलेस कम्युनिकेशन मॉडेल आहे. हे लक्षात ठेवा MCQ साठी. बघा मग, इच रिक्वेस्ट रिस्पॉन्स पेअर इज इंडिपेंडंट ऑफ इच अदर. रिक्वेस्ट रिस्पॉन्स पेअर ही एकमेकांवरती इंडिपेंडंट आहे. रिक्वेस्ट आली तर तो रिस्पॉन्स करू शकतो किंवा रिक्वेस्ट नाही आली तर रिस्पॉन्स करण्याचा तिथे प्रश्नच येणार नाही. नंतर नेक्स्ट आहे बघा, पब्लिश सबस्क्राईब कम्युनिकेशन मॉडेल. पब्लिश सबस्क्राईब कम्युनिकेशन मॉडेल म्हणून बघा, पब्लिशर सेंड मेसेज टू टॉपिक्स. एखाद्या टॉपिक्सचा मेसेज सेंड करतो, नंतर मेसेज पब्लिश टू टॉपिक्स, त्या टॉपिक्सच्या अंडर तो मेसेज पब्लिश केला जातो. नंतर ब्रोकर, आणि आपण कोण आहोत, कंझ्युमर. आता इथे बघा, पब्लिश सबस्क्राईब कम्युनिकेशन मॉडेल मध्ये घ्या, एखादं बुकचं उदाहरण घ्या. आपल्या पब्लिशर, आपण म्हणतो निराली पब्लिकेशनचं पाहिजे किंवा टेकमॅक्स पब्लिकेशनचं पाहिजे, हे काय आहेत, पब्लिशर झाले. आता इथे ब्रोकर कोण, जो काही दुकानदार आहे तो आपला ब्रोकर आहे, आणि कंझ्युमर आपण. मग बघा, पब्लिशर्स काय करतो, एखादा मेसेज, एखादा टॉपिक तो सेंड करतो, तो सेंड केल्यानंतर ब्रोकर काय करतो, पब्लिशर एखादा टॉपिक एखाद्या बुकमध्ये मेसेज म्हणून प्रिंट करतो, नंतर तो ब्रोकरकडे पाठवला जातो विकण्यासाठी. मग ब्रोकर काय करतो बघा, टॉपिक 1 सबस्क्रायबर, कंझ्युमर 1, कंझ्युमर 2, म्हणजे तो कंझ्युमरला प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. तसंच बघा, मेसेज पब्लिश टू टॉपिक 2, टॉपिक 2 काय करेल, सबस्क्रायबर अँड कंझ्युमर 3 ला आहे. पब्लिश सबस्क्रायबर कम्युनिकेशन मॉडेल. मग बघा, Publish subscribe is a communication model that involves publishers, brokers and consumers. Publishers are the source of data. Publishers send the data to the topics which are managed by the broker. Publishers are not aware of the consumers. Consumers subscribe to the topics which are managed by the broker. आता बघा, पब्लिशर काय करतो की जो काही डेटा आहे त्याचा तो डेटा पब्लिश करण्याचं काम करतो,
आणि जे काही पब्लिशरने जो डेटा पब्लिश केलेला आहे त्याला मॅनेज करण्याचं काम कोण करतं? ब्रोकर करतो. बट पब्लिशरला माहित असतं का आपल्या डेटाचे कुठले कोण कोण कन्झ्युमर्स आहेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं. बट ब्रोकर काय बघतो की ते आपले कुठले कुठले कन्झ्युमर्स आहेत. बघा, कन्झ्युमर सबस्क्राईब टू द टॉपिक्स विच आर मॅनेज बाय द ब्रोकर. कन्झ्युमरला ब्रोकर मॅनेज करतो. वेन द ब्रोकर रिसिव्ह डेटा फॉर अ टॉपिक फ्रॉम द पब्लिशर्स इट सेंड टू द डेटा टू ऑल द सबस्क्राईब कन्झ्युमर्सकडे. म्हणजे पब्लिशरने पाठवलेला डेटा हा ब्रोकर त्याच्याकडे घेतो आणि तो डेटा सर्व सबस्क्राईब कन्झ्युमरला पाठवतो. नंतर थर्ड मॉडेल आहे बघा, पुश पुल कम्युनिकेशन मॉडेल. पब्लिशर, क्यूज अँड कन्झ्युमर, 3 एंटिटीज आहेत त्याच्यामध्ये, पब्लिशर, क्यूज अँड कन्झ्युमर. बघा, मग पब्लिशर सेंड्स मेसेज टू क्यू. क्यूला मेसेज सेंड करतो. मेसेजेस पुश टू क्यू. क्यू मध्ये मेसेजेस पुश केले जातात. आफ्टर ते क्यू काय करतो? पुढे मेसेजेस पाठवतो. म्हणून मेसेजेस पुल फ्रॉम क्यूज टू कन्झ्युमरला ते मेसेजेस पाठवले जातात. मग बघा, पुश पुल इज अ कम्युनिकेशन मॉडेल इन विच द डेटा प्रोड्युसर्स पुश द डेटा टू क्यूज अँड द कन्झ्युमर्स pull the data from the queues. Producers do not need to be aware of the consumers. Queues help in decoupling the messages between the producer and consumer. आता इथे producer and consumer मध्ये कोण कम्युनिकेशन करतं? तर क्यूज करतात. क्यूज वरती 2 ऑपरेशन परफॉर्म केले जातात आपल्या, पुश द मेसेज अँड पुल द मेसेज. म्हणून इथे पुश अँड पुल हे नाव मॉडेल आहे. नंतर बघा, क्यूज ऑल्सो ऍक्ट ॲज अ बफर विच हेल्प्स इन सिच्युएशन व्हेन देअर इज मिसमॅच बिटवीन द रेट ॲट विच द प्रोड्युसर्स पुश डेटा अँड द रेट ॲट विच द कन्झ्युमर्स पुल डेटा. आता बघा, ज्या रेटने हा आपला जो पब्लिशर्स आहे, ज्या रेटने तो डेटा पुश करतो किंवा प्रोड्युसर ज्या रेटने डेटा पुश करतो त्याच रेटने आपला कन्झ्युमर काय करतो? तो डेटा पुल करतो, बाहेर काढण्याचं काम करतो. नंतर लास्ट कम्युनिकेशन मॉडेल आहे बघा, एक्सक्लुझिव्ह पीअर कम्युनिकेशन मॉडेल. क्लायंट सर्व्हर मॉडेल आहे बघा. रिक्वेस्ट टू सेटअप कनेक्शन, रिस्पॉन्स ऍक्सेप्टिंग द रिक्वेस्ट, मेसेज फ्रॉम क्लायंट टू सर्व्हर, मेसेज फ्रॉम सर्व्हर टू क्लायंट, कनेक्शन क्लोज रिक्वेस्ट, कनेक्शन क्लोज रिस्पॉन्स. म्हणजे जसं आपलं ब्ल्यूटूथ बघितलं आहे सर्वांनी, ब्ल्यूटूथ कसं असतं? एक्सक्लुझिव्ह पीअर कम्युनिकेशन असतं. आपल्याला सर्वात पहिले सेटअप कनेक्शन करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवायला लागते समोरच्याला. जर समोरच्याने स्वतःचं ब्ल्यूटूथ ऑन करून रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली तर आपण रिस्पॉन्स करू शकतो. त्यानंतर आपल्याला मेसेज फ्रॉम क्लायंट टू सर्व्हर, एकमेकांना आपण फाईल्स सेंड करू शकतो. त्यानंतर दोघांचंही कनेक्शन क्लोज करण्याचं आपण रिक्वेस्ट पाठवतो एकमेकांना किंवा क्लोज करतो. म्हणून बघा, एक्सक्लुझिव्ह पेयर इज अ बाय डायरेक्शनल fully duplex communication model that uses a persistent connection between the client and server. म्हणजे त्याला आपल्याला कनेक्शन क्रिएट करायला लागतं. Once the connection is set up, it remains open until the client send a request to close the connection. एखादं कनेक्शन आपण सेटअप केलं असेल तर ते कधीपर्यंत राहतं? जोपर्यंत क्लायंट रिक्वेस्ट सेंड करत नाही की ते कनेक्शन क्लोज करा तोपर्यंत. नंतर क्लायंट अँड सर्व्हर कॅन सेंड मेसेजेस टू इच अदर आफ्टर कनेक्शन सेटअप. एक्सक्लुझिव्ह पेअर इज अ स्टेटफुल कम्युनिकेशन मॉडेल. बघा, आपलं फर्स्ट मॉडेल हे स्टेटलेस कम्युनिकेशन मॉडेल होतं. आता एक्सक्लुझिव्ह पेअर कम्युनिकेशन मॉडेल कसं आहे? स्टेटफुल कम्युनिकेशन मॉडेल आहे. म्हणून हे पण लक्षात ठेवा, एक्सक्लुझिव्ह पेअर इज अ स्टेटफुल कम्युनिकेशन मॉडेल अँड द सर्व्हर इज अवेअर ऑफ द ओपन कनेक्शन्स. हे झाले आपले आयओटीचे 4 कम्युनिकेशन मॉडेल. तुम्हाला ऑड वन आउट पण फाइंड आउट करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. या 4 मॉडेलचे नावं दिले जाऊ शकतात. एखादं चुकीचं मॉडेलचं नाव दिलं जाईल आणि तुम्हाला फाइंड ऑड वन आउट पण सांगितलं जाईल. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.